राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेला 8 दिवसांचा बेमुदत संप अखेर मागे घेण्यात आला आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासोबत झालेल्या यशस्वी चर्चेनंतर आणि त्यांनी दिलेल्या आश्वासनानंतर कर्मचारी संघटनांनी आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला असून आरटीओ कार्यालयातील दैनंदिन कामकाजाला पुन्हा गती आली आहे। 16 जून 2026 पासून आरटीओ कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर होते। तत्पूर्वी 2 जून रोजी निदर्शने आणि 9 जून रोजी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारूनही शासन स्तरावरून ठोस निर्णय न घेतल्याने कर्मचाऱ्यांनी संपाचे शस्त्र उगारले होते। संपूर्ण राज्यभरात हे आंदोलन नेटाने सुरू होते, ज्याला अमरावती येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील कर्मचारी आणि जिल्हाध्यक्ष अनिल मानकर यांच्या नेतृत्वाखालील आंदोलकांनीही खंबीर साथ दिली होती। प्रशासकीय कोंडी फोडण्यासाठी 23 जून रोजी मंत्रालयात परिवहन मंत्र्यांच्या दालनात बैठक पार पडली। या बैठकीत राज्य शासकीय कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस विश्वास काटकर यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचा पुराव्यासह तपशील मांडला। यात प्रामुख्याने पदोन्नती, प्रतिनियुक्ती, सेवा अंतर्गत आश्वासित प्रगती योजना आणि बदनाम बदल यासारख्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली। मंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेनंतर 25 जून रोजी अमरावतीत अनिल मानकर यांच्या मार्गदर्शनात कर्मचाऱ्यांनी आभार सभा आयोजित केली। यावेळी कर्मचाऱ्यांनी एकमेकांना गुलाब पुष्प देऊन आपली एकजूट कायम राखण्याचा निर्धार केला। एकीचे बळ मिळते फळ ही भावना व्यक्त करत संप स्थगित झाल्यानंतर सर्व कर्मचारी पुन्हा आपल्या कामावर रुजू झाले आहेत। परिवहन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी काम सुरू केल्याने आता आरटीओ कार्यालयातील प्रलंबित कामांचा निपटारा होण्यास सुरुवात झाली असून वाहनधारकांना मोठा दिलासा मिळाला आहे। मी अनिल मानकर, मोटार वाहन कर्मचारी संघटना राज्य उपाध्यक्ष, अध्यक्ष आरटीओ कर्मचारी संघटना अमरावती विभाग। आज आमची विजयी सभा या ठिकाणी घेण्यात येत आहे आणि आमच्या ज्या काही मागण्या होत्या त्या मागण्या शासनाने मान्य केलेल्या आहे। याविषयी आम्ही माननीय परिवहन मंत्री महोदय, त्याचप्रमाणे माननीय परिवहन आयुक्त आणि श्रीमान काटकर साहेब आणि संतापे साहेब यांचे आभार मानतो। त्यांनी अथक प्रयत्न घेऊन हे सर्व प्रकरण निकाली काढलेले आहे आणि विधिमंडळाच्या पटलावर हे विषय मांडून एक ऐतिहासिक नोंद झालेली आहे। शासन प्रशासन यांच्या आम्ही मनपूर्वक आभार मानतो आणि कर्मचाऱ्यांना भविष्यात असा लढा उभारावा लागू नये याकरिता आम्ही शासनाला विनंती करतो। त्या अनुषंगाने सर्व मान्यवरांचे आभार। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।